वेव्ह समिटमध्ये सर्वात महत्त्वाची पवेलियन म्हणजे ही स्टार्टअप पवेलियन आहे। खरे तर मोठ्या प्रमाणात जे तरुण उद्योजक आहेत, युवा उद्यमी आहेत, ते आपला आयडिया या वेव्ह समिटमध्ये घेऊन येत आहेत आणि लाखो कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक देशातील असेल परदेशातील गुंतवणूकदारांकडून घेऊ जात आहेत। चौथा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी पाहायला आपल्याला मिळत आहे, त्यांचा आयडिया इथं आणत आहेत। आपण स्टार्टअप करणाऱ्या वेगवेगळ्या एंटरप्रेन्योर सोबत आपण चर्चा करणार आहोत। खरं तर आपने यहाँ स्टॉल लगाया है, क्या आपका आइडिया है, कैसा प्रतिसाद लोगों का आपको मिल रहा है? यहाँ पे आके हमको काफ़ी बेनिफिट मिला है। जो अभी तक इंडिया ने जो बिगेस्ट इट इज़ द बिगेस्ट थिंग दैट दे आर ऑर्गेनाइजिंग वेव्स, दैट इज़ अ वर्ल्ड्स ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट। So till now government has been doing lot of activities, and especially in entrepreneurship in startup. So हमने ये एक invisible screen बनाया है। It acts like an invisible screen for photography. Using this tool you can capture limitless creative photographs. आप लगा के दिखा सकते हैं। So आप यहाँ पे एक वीडियो देख सकते हैं कि यहाँ पे हम एक इफेक्ट कॉपी कर रहे हैं। हे तुम्ही पाहू शकता, LED लाईटने ते त्यांच्या बाईकच्या बाजूला जे आहे ते स्क्रीन तयार करतायत। हे दृश्य आपण पाहू शकतो। जैसे कि आपने देखा होगा VFX रहता है मूवीज़ वगैरह में, हमने उसको काफ़ी सिंप्लीफाई कर दिया हमारे ये प्रोडक्ट की वजह से, जिसमें कैसे आप जो इफेक्ट चाहिए वो प्रोडक्ट के मेमोरी कार्ड में आप पेस्ट कर दीजिए और फिर वो प्रोडक्ट में आप डालिए। यहाँ पर आप देख सकते हैं वीडियो में। फिर यहाँ पे एक कैमरा चल रहा है जो कंटिन्यूस फोटो शूट करेगा। यहाँ पे जो ऑपरेटर वो सिंपली एक लाइट से घुमा रहा है उसको और कैमरा में डायरेक्टली ऐसे इफेक्ट आ जाएगा। इसमें कोई एडिटिंग या पोस्ट प्रोसेसिंग की ज़रूरत नहीं पड़ती है। सो ये फर्स्ट इन इंडिया प्रोडक्ट हमने बनाई है। हा युनिक आयडिया आहे आणि इथून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असेच वेगवेगळे आयडिया आणून गुंतवणूकदार घेत आहेत। तर हे होतं वेव्ह समिट 2025, ज्यामध्ये TV9चं सुद्धा पवेलियन आपण पाहू शकतो आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी आहे रेलचेल आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। मीडिया इंडस्ट्री असेल, एंटरटेनमेंट असेल, व्हिज्युअल ऑडिओ इंडस्ट्री असेल, यामध्ये भारताला मोठं स्थान मिळवण्यासाठी हा सरकारचा पहिला पाऊल आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी वर्षामध्ये वेव्हच्या माध्यमातून या वर्षीप्रमाणे लाखो कोट्यावधींची गुंतवणूक भारतामध्ये येण्याची शक्यता सरकारकडून वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन प्रेम सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।